गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आम्ही ॲक्च्युली गाडीसाठी डॅश कॅमेरा घेतलाय 70 MIचा 510 समथिंग तो कॅमेरा आहे. तर तो घेतलाय आणि आम्ही आजचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्या इन्स्टॉलेशनचा बनवणार आहे. ॲक्च्युली आम्ही रिव्ह्यू पण देऊ त्याच्यातच, पण फर्स्ट आधी इन्स्टॉल करावं लागेल. त्यासाठी 128 GB सॅमसंगचं मेमरी कार्ड पण घेतलं आहे आणि जी म्हणजे ह्याला 256 GB पर्यंतची कॅपॅसिटी आहे, म्हणजे तेवढं करू शकतो. पण 128च मागवलं आहे आणि बघूयात आता आम्ही इन्स्टॉल ह्याला अनबॉक्स करून दाखवतो तुम्हाला आणि इन्स्टॉलेशन पण कसं करायचं ते बघूयात. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम इन्स्टॉल करणार आहे. सो बाकीच्यांचे व्हिडिओ बघितले त्यात तर इझी वाटत होतं. होप सो इझी असेल, होऊन जाईल इन्स्टॉलेशन. ॲक्च्युली जेव्हा मी ऑर्डर केलं ना तेव्हाच हे होतं, ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. त्यावेळेस मग मी अनबॉक्स करून बघितलं आहे कसं आहे. इवन मी थोडंसं हे करून पण बघितलं, पॉवर सप्लाय वगैरे चालू आहे का त्याचा. ड्युअल चॅनल आहे, पुढचा पण फ्रंट अँड रिअर दोन्हीसाठीचं मी मागवलं आहे. हा मला जवळपास क्रेडिट कार्ड आणि याची ऑफर धरून 11,000 पर्यंत पडला, 11,000. तर हा असा कॅमेरा आहे, बघू शकता. ॲक्च्युली असा हे होतं, स्टिच होतो. इथे माउंट करू शकता. इथे माउंटिंगचं एक त्याचं हे पण मिळालं आहे. अच्छा, आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक शीट्स आहेत. ह्याचा ॲक्च्युली मी यूज बघितला काय आहे. हे जस्ट कशासाठी आहे की जे विंडशिल्ड आहे ह्याच्यावर त्याचे जे स्टिकरचे डाग आहेत ना, कॅमेरा अनमाउंट केल्यानंतर कॅमेऱ्यावरती म्हणजे काचेवरती डाग पडू नये म्हणून ते फक्त स्टिकर्स आहेत. आणि स्पेअरमध्ये आहेत ते 2 दिले. प्लस हा रिअर कॅमेरा आहे, हा पण बघू शकता, असा दिसतो थोडा. सो अजून काय काय बघूया. हाच तो माउंटिंगचा एक माउंट आहे ॲक्च्युली. हा स्टिकर प्लस माउंट, ह्याला तुम्ही माउंट करू शकता स्टिक करून. बाकी हे केबल्स आहेत ह्याच्यात. आणि एक गोष्ट राहिली ह्याच्यासोबतच एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, चार्जर टाईपच हे मिळतं, कनेक्टर आहे, ॲडॅप्टर. सो आम्ही कनेक्ट करून दाखवतो. सो इथे मी ॲक्च्युअली डिसाईड करतो आहे कुठं लावायचा कॅमेरा. माझं असं म्हणणं होतं इथे लावावं. तर एकदा आम्ही याचं ॲप पण मिळतं, एक 70 MIचं ॲप पण आहे. त्याच्यावर पण तुम्हाला लाईव्ह प्रिव्ह्यू दिसतो. सो मी त्याच्यावर पहिलं प्रिव्ह्यू चेक करेल आणि मग माउंट करेल. फर्स्ट मी वायरिंग करून घेतो. आणि जो मी म्हणालो तुम्हाला चार्जर मिळाला आहे ह्याच्यात एक प्रकारचा, कुठे गेला हा जो आहे, हा इथे गाडीत एक पॉवर आउटपुट असेल तुम्हाला. आता हा तुमच्या गाडीला आहे का नाही माहीत नाही, म्हणजे असतो जनरली. मी इवन मारुती 800ला पण असतो हा. तर ह्याच्यात तो सिगरेट लायटर असतो बहुतेक, ह्याच्यात तो हे करतात, लावतात. अरे भाई कुठं लावतात ह्याला? अच्छा हां, ठीक आहे. कैसे फर्स्ट कार आहे ना, माहिती नाही काय काय गोष्टी. इथे असं तो बसतो आणि ह्याच्यातनं पॉवर सप्लाय द्यायचा त्याला. आता बरेच जण वायर सरळ सेंटरवरनंच इथनंच डायरेक्ट खाली लावतात, पण ह्याच्याने बहुतेक मला डिस्टर्बन्स होईल असं विज्युअली. सो मी ट्राय करेल की ह्याला एकतर त्या साईडच्या पिलरमधनं घ्यायची वायर, त्या साईडनं केबिनच्या डॅशबोर्डच्या खालून. सो आता हे जरा अवघड वाटतंय मला, पण तरी ट्राय करतो मी, बघूया. तर हे एक जे टूल आहे ह्याच्यातच मिळालं आहे. तर हे ॲक्च्युली ट्रिम्स जे असतात ना, वेदर ट्रिम्स किंवा हे जे ट्रिमिंग डॅशबोर्डचे ट्रिम्स, हे ओपन करण्यासाठीचं टूल आहे. सो हे एक गोष्ट चांगली आहे, ह्याच्यातच मिळालं आहे. सो ह्याच्याने आपण तो जो पिलरचा हे प्लास्टिकचा पार्ट आहे तो रिमूव्ह करू. कारण की हा जो पार्ट आहे ह्याच्यातनं हा काइंड ऑफ फोमच आहे. इथनं वायर फिरू शकतो, पण इथनं आत घेणं थोडंसं टफ आहे. तर मी हा पिलर ट्राय करतो खोलून दाखवायचा. अरे सुरू होती, खतम होया, पहिलंच गुंता करून टाकला. आता एवढं मार्जिन सोडतो हे की नाही.
ॲक्च्युली असं टाकायला. त्यात एक इमर्जन्सी रेकॉर्डिंगचं एक फीचर आहे. ॲक्च्युली ते काय फीचर आहे की गाडी अशी शेक झाली, अचानक धक्का बसला गाडीला, तर त्याचं इमर्जन्सी रेकॉर्डिंग स्टार्ट होतं, जे की चांगली गोष्ट आहे. आणि इन जनरल त्याला पॉवर ऑन केला ना तेव्हाच तो रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. त्याला असं काही सेपरेट बटन नाही की रेकॉर्डिंग स्टार्ट करा स्टॉप करा. जर पॉवर सप्लाय दिला, डिस्प्ले ऑन झाला कॅमेराचा, तर रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक स्टार्ट होऊन जाते. आणि मला असं वाटतं की अजून हा पण यूज असेल की आपण नाही का, समजा आपल्या गाडीला म्हणजे टक्कर लागली दुसऱ्या गाडीची आणि आपण इन्शुरन्स क्लेम करायला जातोय, तर क्लेमच्या वेळेला ते इन्शुरन्सवाले विचारतात की सबूत किंवा काय, त्यांना व्हिडिओ लागतात, तर मग त्याच्यासाठी पण फायदा होईल. येस. आणि हे एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. बरेच जण म्हणतात की ह्याच्यात कुठल्याच प्रकारची अशी वायरिंगची छेडछाड होत नाही. हा प्लग अँड प्लेचा कॅमेरा आहे. सो इवन गाडीत जर काय झालं, म्हणजे बरेच जण बसवतात तो वायर छेडछाड करून बसवतात ना, मग त्यांनी शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं. जेणेकरून तशा गोष्टीमध्ये इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत हे आपल्याला हे देत नाहीत. इन्शुरन्स म्हणजे काय म्हणतात त्याला, क्लेम रिजेक्ट करतात तुमचे. सो त्या बाबतीत पण हे चांगलं आहे की हे प्लग अँड प्ले, याला USB थ्रू तुम्ही करू शकता कनेक्ट. मी एकदा कनेक्ट करून दाखवतो. जस्ट हे वायरिंग करून घेतो फर्स्ट. ठीक आहे. एक्सेस केबल भरपूर मिळते, तुम्ही बघू शकता एवढी एक्सेस केबल मिळते. इवन हॅरियर वगैरे मोठी गाडी असेल ना तरी तुम्हाला असं वायर छोटी पडेल असं काही म्हणजे इश्यू नाही येणार. सो मी हे एक्सेस केबल काय करतो, एकदम सिस्टमॅटिकली टाय करून ठेवतो, जेणेकरून दुसऱ्या वायरिंगना काही इश्यू नाही येणार. ही केबल जी आहे मी आता प्लग करून ठेवतो. ठीक आहे. ती बऱ्यापैकी हाईट झाली आहे, इव्हन पायात पण नाही त्याची. आणि आता ही वेदर स्ट्रीप लावून घेतो. आता रिअर कॅमेरासाठी जी वायर आहे ती आपण केबल फिरूयात आतून. तर ह्याची पण केबल बघू शकता, त्यापेक्षा खूप मोठी आहे, भरपूर मोठी केबल आहे. आणि हे त्याचं कॅमेरा जो आहे हा मेन कॅमेरा, ह्यालाच एक सेकंडरी कॅमेरा कनेक्ट करण्यासाठी एक पोर्ट आहे, त्याच्यात हा कनेक्ट करायचा आहे. सो मी हा पण दाखवतो तुम्हाला कनेक्ट करून नंतर. फर्स्ट वायर फिरवून घेऊ आपण. सो मी विचार करतोय की ही केबल जी आहे ना, आता एकतर ही साईड पण ऑप्शन आहे किंवा ह्या साईडनी फिरवतो, ती साईड फिरवतो बहुतेक. ठीक आहे, कुठल्याही साईडनी फिरू शकता. आता मला असं वाटतं मी आता ह्या साईडला बसलो तर इकडून फिरवतो. हाच पार्ट जरा अवघड आहे, ह्या पिलरपासून इथनं वायर फिरवताना, कारण की हे सॉफ्ट मटेरियल आहे, हे इथे काही एवढा इश्यू नाही आहे. हा आणि हा इथे थोडा स्टीफ पार्ट आहे, तो हार्ड आहे इथे जरा. इथे ही जर वेदर स्ट्रीप रिमूव्ह केली ना तर भरपूर मोठा गॅप आहे, याच्यात काही अडचण नाही ना तुम्हाला. सो दमलो मी, हात दुखायला लागले. पण आता इथून एवढाच, फक्त इथपर्यंत मला न्यायचं आहे. सो हा जरा हार्ड पार्ट ॲक्च्युली, हे थोडं इथे मटेरियल हार्ड आहे. आणि एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही जो ए पिलर म्हणतो ना आपण ड्रायव्हर साईडचा आणि को पॅसेंजर साईडचा,
तर त्याची पण ट्रिम शक्यतो रिमूव्ह करायला जाऊ नका ही ट्रिम. आता माझ्या म्हणजे काही काही गाड्यांमध्ये ना तर त्या साईडला कर्टन एअरबॅग्स असतात. सो ते जरा रिस्की काम आहे ॲक्च्युली. कर्टन एअरबॅग जर डिप्लॉय झाली तर तुम्हाला म्हणजे लागू शकतं वगैरे, इंजुरी होऊ शकते. सो इट्स बेटर टू त्याला सॉफ्टली ह्या सॉफ्ट मटेरियलमधनं टाका आणि वेदर स्ट्रिप काढून तिथनं फिरवा, म्हणजे कसं काही इश्यू नाही येणार. बट दॅट्स गुड. आता थोडी गाडी पुढे घेतो. ॲक्च्युली डिक्की उघडून तिथे लावायचं आहे. आणि हा इथे एक लक्षात ठेवा की केबल भरपूर राहिली तरी इथे ना तुम्हाला मार्जिन ठेवून हे करावं लागेल. थोडंसं मार्जिन वायर ठेवा एक्स्ट्रा, कारण की ज्यावेळी डिक्की उघडताना तर कॅमेरा असं स्ट्रेच नाही, म्हणजे केबल खेचली नाही जाणार. सो मी एवढ्या प्रकारची अशी एक्सेस केबल सोडणार इथे. सो जरा गाडी पुढे घेतो. सेंटर हा, तर आपण ही एक्स्ट्रा केबल जी आहे ही इथे गुंडाळून ठेवूयात. ठीक आहे, मी एवढी केबल सोडतो, इनफ एवढी. टायर ठीक आहे. वायरिंगचं आपलं काम झालं आहे आता ऑलमोस्ट. आपल्याला फक्त आता कॅमेरा जो आहे आता इथे स्टिक करायचा आहे, इथे आणि पुढे. आता पॉवर केबल लावली आहे मी, आणि प्लस ही ह्याची रिअर कॅमेराची केबल ही पण कनेक्ट करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा ह्याचा वायरिंगचा सेटअप आहे. हा आता हा काढतो फिल्म मी आधी लावलेली. प्लस इथे SD कार्ड आहे बघा, इथे तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यात 128 GBचं SD कार्ड मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी. सो मी फर्स्ट काय केलं, SD कार्डच ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, जेणेकरून माझ्याकडे जर कॅमेरा आला तर टेस्ट करण्यासाठी असावं. आणि ह्याचं कसं आहे की जर SD कार्ड नाही टाकलं तर तो सांगतो, म्हणजे व्हिडिओ प्रिव्ह्यू पण नाही दिसत. SD कार्ड शिवाय त्याला तुम्ही टेस्ट नाही करू शकत. सो फर्स्ट जर तुम्ही ऑर्डर करत असाल तर आधी SD कार्ड ऑर्डर करा, कारण की जर काही डिफेक्ट असेल कॅमेऱ्यात तर तो तुम्हाला आधीच कळेल, म्हणजे त्याची रिटर्न करायचे जे डेज आहेत ना ते संपायच्या आत. ठीक आहे, कॅमेरा जो आहे हा ऑन झाला, बघू शकता इथे. ठीक आहे, आता रिअर कॅमेराची जस्ट मी केबल जोडली आहे ना, त्यामुळे इथे ब्लॅक येतोय. आम्ही कॅमेरा जोडला नाही, कॅमेरा इथंच आहे अजून आमच्याजवळ, हा चिटकवायचा आहे. सो तुम्ही असं बघू शकता. मी आता एक फ्रंटचा फक्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, बॅक कॅमेरा डिस्कनेक्टेड, काही अशा प्रकारे येतो व्ह्यू. आणि मी प्लस हा सेम प्रिव्ह्यू तुम्हाला मोबाईल ॲपवर पण दाखवतो. इथे तुम्ही व्हिडिओ हे करू शकता, किती FPS ठेवायचा आहे. ह्याच्यात मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 2592 बाय 1944 HDR जो व्हिडिओ आहे हा तुम्ही म्हणजे 2.7K रिझोल्युशनवर तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आणि तो मे बी 30 FPS वर रेकॉर्ड होतो, पण मी आता 1080 60 FPS वर लावून म्हणजे ठेवली सेटिंग सध्या तरी. सो इथून तुम्ही चेंजेस करू शकता, व्हिडिओ रिझोल्युशन्स, त्याचा फॉर्मॅट, हाय कम्प्रेशन आणि वगैरे बरेचसे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही चेंज करू शकता. इवन तुम्हाला ते 70 MIचं लोगो व्हिडिओवर दाखवायचं आहे का नाही ते दाखवू शकता. त्यानंतर मिररिंग अँड रोटेशन हे पण आहेत बऱ्याचशा गोष्टी. प्लस ह्याच्यात आहे ना तुम्हाला हे पण मिळतं की जिओ लोकेशन नाही का, म्हणजे कोऑर्डिनेट्स वगैरे पण दिसतात. आणि प्लस ह्याच्यात व्हिडिओचं ड्युरेशन पण तुम्ही हे करू शकता की पार्किंग सर्वेलन्सचा एक ऑप्शन आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट रिले घ्यावा लागतो, जो की तुमच्या गाडीचं इग्निशन ऑफ असेल ना तरी पण कॅमेरा ऑन ठेवतो. सध्या आपण फक्त गाडी ऑन असेल त्यावेळेसच कॅमेरा ऑन होणार असं कनेक्शन केलेलं आहे. सो ते तरी अजून मला असं वाटत नाही की त्याची गरज आहे मला. सो तुम्ही ते पण करू शकता की एक रिले मिळतो तो कनेक्ट करायचा, आणि त्यांनी टाईम लॅप्समध्ये रेकॉर्ड्स होतो, पार्किंग सर्वेलन्स होतो. सो ते पण चांगलं फीचर ॲक्च्युली.
ठीक आहे. इथे डॅश कॅम मी ॲड केला होता, तुम्हाला ती युजर मॅन्युअलमधून तुम्ही ॲड करू शकता, काय नाही. इथे ॲड डिव्हाइस करायचं, इथे जाऊन इथनं तुम्ही तुमचा कॅमेरा जो कोणता आहे तो सिलेक्ट करू शकता. हा आता माझा A510 होता ना, तर हा मी सिलेक्ट केला होता, सो ॲड केला आहे. पण इथे बघा दिसतंय की कनेक्ट टू डॅश कॅम डायरेक्टली, आणि इथे नॉट कनेक्टेड दाखवते. त्याच्यावर क्लिक करून हे डिव्हाइसमध्ये, आता ह्याचा कॅमेरा आहे, ह्याच्या सेटिंग्समध्ये पण एक ऑप्शन असतात हॉटस्पॉट ऑन करायचे. इथे सिस्टीम सेटिंग्स वगैरे तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरनं डाउनलोड ॲप करण्यासाठी QR कोड येतो एक ॲपचा, तो स्कॅन करून QR करू शकता तो. आता इथे बघा वायफाय, हॉटस्पॉट वगैरे, ऑलवेज ऑन वगैरे ह्या गोष्टी सेटिंग्स आहेत. हे 4 बटन्स आहेत ना, ह्याच्याने तुम्ही हे नेव्हिगेट करू शकता. सो मी ऑलरेडी हॉटस्पॉट ऑन केलेलं आहे, तर मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. समथिंग कॅम ॲप्लिकेशन हॅज कॅन्सल. आता कनेक्टिंग डॅश कॅम टू हॉटस्पॉट. ठीक आहे. 70 MI हा कॅमेरा आहे, ह्याला कनेक्ट करायचं वायफाय थ्रू. ठीक आहे. आता कनेक्ट झाला आहे. आता हे लोड होईल. म्हणजे मी घरात बसून केलं होतं वायफायला, बहुतेक ह्याला. अच्छा ठीक आहे, मला वाटलं इंटरनेट लागतं. इंटरनेटची काही गरज नाही. हे लाईव्ह फुटेज बघू शकता तुम्ही. आता कॅमेरा उलटं फिरवला आहे. इथे विठ्ठलाची मूर्ती आहे, ती पण दिसते बघा. हे लाईव्ह प्रिव्ह्यू आहे जो की दिसतोय इथे, असं तुम्ही चेक करू शकता. क्वालिटी मस्त आहे ती ॲक्च्युली. तर मित्रांनो, मी जरा जास्त डोकं लावलं. मी ह्या ब्लॅक स्पॉट्सवर ती इलेक्ट्रोस्टॅटिक शीट चिटकवायला घेतली, पण त्याला हे ब्लॅक स्पॉट्स आहेत ना, हे असे वरती आहेत ह्या काचेच्या. सो त्यांनी एअर पकडली आणि हे स्टिकरच निघालं. सो जे ही फिल्म झालं स्टिकर होतं ना, हे पूर्ण असंच्या असं सगळं खाली निघालं. तर ते तुम्ही पण असं करू नका. इथं ह्याच्यावर लावण्याचा अवॉइड करा, ह्याला खालीच लावा शक्यतो, जेणेकरून तो कॅमेरा खाली पडणार नाही. सो आता मी इथे माउंट केलेला आहे, आणि असा अँगल, असा व्ह्यू येतो ह्याच्यात. आणि तुम्ही हा जो कॅमेरा अँगल आहे हा चेंज करू शकता. ह्याला खाली घेऊ शकता इथून. एवढं इवन हा डॅशबोर्ड दिसतो, एवढं नाही गरज, पण ह्याला तुम्ही इथून सेट करून लावू शकता. हा सेंटर स्पॉट आहे. एक मिनिट चेक करू. इथे हा कनेक्ट करायचा कॅमेरा. ठीक आहे, एवढी एक्स्ट्रा सोडूया. माझं बेस्ट. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता रिअर कॅमेरा जो आहे तो आम्ही ॲडजस्ट केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, मी कॅमेरा जो डॅश कॅमेरा हा सेटअप करून झालेला आहे. तो रिअरला एक कॅमेरा लावला आहे, आणि हा फ्रंटचा कॅमेरा आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवून सांगा आम्हाला, कारण की सेटअप तर झालेला आहे, इझी आहे, तुम्ही पण करू शकाल. सो कॅमेरा म्हणजे डॅश कॅम जी आहे ही आत्ताच्या काळात मस्त आहे गोष्ट, नाही का. म्हणजे असं वायफळ खर्च नाही, हा असलेलं बरं आहे. आणि आता मी राहिली 2 गोष्टी, की ह्याचं जे सॅम्पल व्हिडिओज टाकायचे, जे फ्रंटचा एक आणि सेकंड कॅमेराच्या डे आणि नाईटच्या व्हिडिओचं मी तुम्हाला एक सॅम्पल फुटेज देतो. जास्त काय दाखवणार नाही मी, ऑलमोस्ट 10-15 सेकंडचेच क्लिप्स टाकणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय. सो त्या सॅम्पल क्लिप्स बघा, आणि मग तुम्ही ठरवा म्हणजे कोणता हा कॅमेरा घ्यायचा का नाही. सो जर तुमच्याकडे हा कॅमेरा असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. येस, आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. येस, थँक्यू. बाय बाय. बाय.